मित्रांनो, हा वॉटरफॉल तुम्ही कधी बघितलाय का? हा आहे भिवे गावातील भोरगिरी हायडन वॉटरफॉल. तर नमस्कार, मी ब्लॉगर अभ्या. आज आलो होतो आम्ही भिवे गावात. तर आम्ही चाललो होतो वॉटरफॉलकडे. 1-1.5 तासाचा ट्रॅक करत करत आम्ही चाललो होतो वॉटरफॉलकडे. नजारा एवढा भारी होता आणि रस्ता पण एवढा भारी होता की बघायचं कामच नाही. मग काय लागली होती आम्हाला नदी, आणि नदी क्रॉस करून जायचं होतं आम्हाला पलीकडे. नदी क्रॉस करून आम्ही आलो होतो जंगलात. एवढं घनदाट जंगल होतं, आजूबाजूला फक्त झाडीच झाडी होती. पोरं म्हणत होती गांजाची झाड आहे. म्हणलं गांजा बिंजा नाही तर घेसान बॅगेत भरून. मग काय आम्ही पोहोचलो होतो आमच्या मंजिलवरती, म्हणजेच आपल्या वॉटरफॉलवरती. तर बघू शकता तुम्ही कसा वॉटरफॉल. मित्रांनो, हा आहे भोरगिरी गावातील हायडन वॉटरफॉल. हा अगदी भीमाशंकर पासून 6-7 किलोमीटर अंतरावर असलेला हा वॉटरफॉल आहे. तिथून ट्रॅक करत करत तुम्हाला चालत यावं लागते 6-7 किलोमीटर. मग काय आपली मॅगी वगैरे शिजत होती. त्या मग काय तोपर्यंत आपण पाण्यात वगैरे पोहायचं होतं. मग काय म्हणलं थोडं एन्जॉय करू. पाणी एवढं भारी पडत होतं, पाणी पण असं लोटत होतं वरती आणि हात पण ओढत होतं. त्यामुळे म्हणलं आपण साईडलाच पोहूया. मग काय थोडं मध्ये पोहलो आम्ही, पण पाणी एवढं जोरजोरात लोटत होतं. म्हणलं चला आता आपली मॅगी शिजली. मग आलो होतो बाहेर, म्हणलं चला आता मॅगी खाऊ गरम गरम. मग काय मस्त एक व्हिडिओ काढला मॅगीचा आणि वॉटरफॉलचा. मस्त घेतली मॅगी, गरम गरम होती, हात जळत होते. पण म्हणलं चला आता खाऊ. मी तर पितच होतो, मग असं तोंड भाजलं की काय सांगावं तुम्हाला. हे बैल असे खात होते जसं काही यांनी कधी मॅगी खाल्लीच नाही, कारण की हे सकाळपासून उपाशी होते ना, त्यामुळे खूप भूक लागली होती. मित्रांनो, असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.